नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. आता चालू इलेक्शनामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. बरोबर. तर माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, हे इलेक्शन आपण कोणत्या मुद्द्यावरती ही इलेक्शन लढवत आहात? अतिशय चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ आज जर आपण पाहिलं गेलं असेल तर 250-300 अशी गावं आहेत की त्या गावामधील लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे. पाण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो आहे. परंतु मी गेले 1 महिन्याभरापासून पाहतोय की लोकप्रतिनिधी त्या गावामध्ये प्रचारासाठी जात आहे, फुलांची उधळण स्वतःच्या अंगावरती करून घेत आहे. पण त्यांना साधी ह्या गोष्टीची जाणीव नाही की ज्या गावामध्ये आपण जातोय त्या गावातील लोकांना पाणी भेटत नाही. 5-5, 6-6 दिवस त्या गावातील लोकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागते. आणि म्हणून या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असे खूप प्रश्न आहेत. आज जर आपण पाहिलं असेल की जे तरुण बांधव आहेत त्यांना रोजगार नाही आहे. आज खऱ्या अर्थानं रोजगारासाठी त्यांना बाहेर भटकावं लागतं आहे. आज आपल्या इकडं MIDC आहे, पण त्या MIDCमध्ये राजस्थानी असेल, बिहारी असेल, उत्तर प्रदेश असतील, इकडून ते तरुण येत आहे, माणसं येत आहे, पण स्थानिकांना मात्र रोजगार नाही आहे. आणि म्हणून असे जे काही प्रश्न आहेत मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, लोकांचं जीवनमान पाहिलं. मी जुन्नर तालुक्यामध्ये आहे. त्या तालुक्यामध्ये आदिवासी लोक आहेत. त्या आदिवासी लोकांना अक्षरशः देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष झालेली आहेत. पण या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये जे आदिवासी बांधव आहेत, आज जर आपण त्यांच्याकडे जर जाऊन पाहिलं तर त्यांना रस्ते नाही आहेत, वीज नाही आहे. हे 75 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांचा जो निधी होता तो निधी कोणी वळवला? त्यांचा जर निधी वळवला नसता, त्यांचा निधी जर चोरला नसता तर आज त्या आदिवासी बांधवांचं जीवनमान उंचावलं असतं. शेवटी ते आपल्या देशाचे नागरिक आहेत. आज जर आपण पाहिलं जागतिक 8 मार्च महिला दिनाच्या निमित्तानं जुन्नर असेल, आंबेगाव असेल, या भागातील जे आदिवासी बांधव होते, आदिवासी आमच्या माता भगिनी होत्या, अक्षरशः त्यांची घरं पाडण्यात आली. म्हणजे आज जागतिक महिला दिन आहे आणि त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं लोकप्रतिनिधींच्या ही सुद्धा गोष्ट लक्षात आली नाही की आपण त्या आदिवासी लोकांना बेघर करतोय. आणि म्हणून या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक नाही, शेकडो नाही, हजारो प्रश्न आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला आणि ठरवलं की आपण आता लढायचं, आपण संघर्ष करायचा. आता आपण पाहतोय आपणासमोर 2 दिग्गज उमेदवार आहे, याकडे आपण कसं पाहता? पहिली गोष्ट, माझ्यासमोर डॉक्टर अमोल कोल्हे असतील, शिवाजीदादा आढराव पाटील असतील. माझी जी लढाई आहे ह्या दोघांच्या विरोधामध्ये नाही आहे. माझी लढाई ही सिस्टीमच्या विरोधामध्ये आहे. ह्या देशामध्ये जे भ्रष्टाचारी नेते आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं जनतेचं शोषण केलेलं आहे, लोकांचं रक्त पिण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्या विरोधामध्ये माझी लढाई आहे. डॉक्टर अमोल कोल्हे, शिवाजीदादा आढराव पाटील यांच्या विरोधामध्ये माझी लढाई नाही आहे. आपण समजा निवडून आलात, त्यानंतर कोणत्या कामांना प्रथमतः आपण प्राधान्य देणार? पहिली गोष्ट म्हणजे हा जो मतदारसंघ आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे, शिवनेरी किल्ल्यावरती जुन्नर तालुक्यामध्ये. आणि म्हणून हा शिरूर लोकसभा मतदारसंघ जगातील 1 नंबर होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जगातील 1 नंबरचं विमानतळ मी ह्या भागामध्ये उभं करून दाखवणार आहे. त्या माध्यमातून माझा शेतकरी बांधव आपला स्वतःचा माल घेऊन परदेशामध्ये विकायला जाईल, अशा पद्धतीचं माझं स्वप्न आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आपण ह्याकडे असं कसं पाहता? पहिली गोष्ट म्हणजे धनशक्ती आणि जनशक्तीची ज्यावेळेस लढाई होत असते त्यावेळेस निश्चितच जनशक्तीचा विजय होत असतो. आज आपण पाहिलं गेलं असेल की निवडणुकीच्या कालखंडामध्ये अनेक खर्च करावा लागतो. जे पैशावाली लोक आहेत त्यांनाच तिकीटे मिळत असतात, तेच पुन्हा सत्तेमध्ये येत असतात. सर्वसामान्य माणूस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये उतरू शकत नाही. कारण मला माहिती आहे, मी 1 महिन्याभरापासून पुण्याला जात असताना किती वेळेस पुण्याला गेलो असेल, ते फॉर्म भरले असतील, ते लोकसभेचा एवढा मोठा बंच असतो, त्याला कितीतरी सह्या करावं लागतात. बरं, त्या ठिकाणी खूप काही गोष्टी मी आता सांगू शकत नाही. हा सगळा जो
त्रास आहे तो सर्वसामान्य माणूस सहन करत नाही. तो म्हणतो जाऊ दे मरू दे बाबा. आणि म्हणून ही जी लोक आहेत धनशक्तीवाली तुम्ही जे सांगितलं त्यांचा विजय होत असतो. परंतु मला एक जनतेला सांगायचं आहे, हात जोडून मी सांगेल जनतेला, ज्यावेळेस आपल्यासाठी कुणी लढत असतो त्यावेळेस आपण त्या गोष्टीकडे केवळ पाहत बसायचं नाही. कारण कधी इतिहासामध्ये जर आपण पाहिली, इतिहासाची पराभवाची कारणे जर आपण शोधली तर कोणीतरी आपल्यासाठी लढत असतं आणि त्यावेळेस आपण फक्त पाहत असतो किंवा आपल्याला माहीत नसतं. आणि म्हणून मला या शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक माझ्या भावाला बहिणीला मला सांगायचे, माझ्या आईला सांगायचे, माझ्या वडिलांना सांगायचे, मी आज जरी एकटा असलो पण येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये लाखो लोक माझ्यासोबत असतील. मी अपक्ष म्हणून उभा आहे. माझं नाव सुशील ज्ञानदेव कणसे. माझं जे चिन्ह आहे ते माईक आहे. महाराष्ट्राची भूमी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं 31 क्रमांक आहे आणि आपलं जे निवडणूक चिन्ह आहे ते माईक आहे. त्या माईकच्या चिन्हासमोरील आपण बटन दाबा आणि ते इतरांना देखील सांगा. तुमच्या हातामध्ये जी वस्तू आहे ती माईक आहे आणि या माईकच्या माध्यमातून माझा आवाज, आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठेही मी कमी पडणार नाही. हे मी शब्द देतो, वचन देतो. आपण ह्या राजकारणामध्ये आपल्याला यावंसं कसं वाटलं आणि आपल्याला काय वारस हक्क वगैरे काय आहे का? सर, तुम्हाला माहिती आहे की मी पहिली गोष्ट म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतो. कीर्तन असेल, प्रवचन असेल, ह्या सगळ्या गोष्टी करतो. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ती समाज प्रबोधनाची अंग आहे. कुठंतरी मला असं वाटलं की केवळ फक्त बोलत राहून, केवळ फक्त प्रबोधन करून काही गोष्टी होणार नाही. उपदेश करून आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी उतरावं लागेल. आणि कधी कधी काय होतं की काही गोष्टी फार डोक्यावरून जातात. आपण आपल्या आयुष्यातील लढाई कधीतरी आपण लढत नाही. पण ज्यावेळेस समाजासाठी आपण लढतो ना त्यावेळेस माघारी आपण हटत नाही. त्यामुळं मला साधू संतांचे अपमान, या देशामध्ये महापुरुषांचे अपमान, शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक, अनेक रस्त्यावरती मी अपघात पाहिलेले आहेत. माझ्या मित्राचा अपघात रस्त्यामध्ये झाला, त्या रस्त्याच्या याच्यावरून तर तुम्हाला सांगतो अक्षरशः त्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना मी त्याच्या समोर होतो. त्याला जीवन जगायचं होतं. तर मी माझ्या मनामध्ये त्या गोष्टींचं फार घर करून राहिलं की आपण काय करतोय, आपण काय केलं पाहिजे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये लहान लहान मुलं जातात आणि लोकप्रतिनिधी सांगतात की तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. साधा बिबट्याचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाही. अरे जी लहान लहान मुलं होती ते सांगतात आम्हाला हे विश्व पाहायचं होतं, आम्हाला जगायचं होतं, त्या बिबट्याने आमचं आयुष्य संपवलं नाही. तर ह्या राजकीय लोकांच्या निष्क्रियतेमुळे आमचा त्या ठिकाणी प्राण गेलेला आहे. आज त्यांच्या घरातल्या माणसांचं दुःख तुम्ही सांत्वन केलं, गेले तुम्ही त्यांच्या घरी, पण ते लेकरू त्यांना परत भेटणार नाही आहे. आज ते सगळे असे आवाज कानामध्ये घुमतात. हे प्रत्येकाला त्रास होतोय. पण मी त्याच्यातून एक शक्ती घेतली आणि मी म्हणलं, ठरवलं की आपल्याला लढायचं आणि आपण लढणार. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दबावाचं राजकारण चालू आहे का सध्या? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दबावाचं राजकारण आता तो काळ गेला, काळ संपलेला आहे. जर कोणी दबावाचं राजकारण करत असेल तर त्याला जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण आता लोकांनी अनेक वेळेस या लोकांवरती विश्वास ठेवलेला आहे. सर्वसामान्य माणसांच्या पाठीमागं जनता उभी राहणार आहे. आणि हे जर म्हणत असतील की आमच्या धमन्यांमधून छत्रपती शिवरायांचं रक्त वाहते, जे कोणी दबाव आणणार असतील त्यांना मला सांगायचं आहे की आमच्याही धमन्यांमधून छत्रपती शिवरायांचं रक्त वाहते. त्यामुळं दबाव मात्र ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, ज्यांनी जनतेचं शोषण केलेलं आहे त्यांच्यावरती दबाव राहील. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे. आपलं नियोजन कसं आहे? खरंच शिरूर लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या फार फार मोठा आहे. लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी सध्या आता बऱ्याचशा काही गोष्टींचा वापर करत आहे. परंतु मला जनतेपर्यंत माझे जे विचार आहेत की जनतेबद्दल मला जी काही काम करण्याची तळमळ आहे ते माझ्यासाठी फार मोठं आव्हान आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोकांनी याच्यामध्ये आता हातभार ते लावत आहे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहे. कोणी स्टेटसला फोटो वगैरे टाकत आहे. तर जे काही अशी लोक आहेत की ज्यांना खरंच वाटते की परिवर्तन झालं पाहिजे, नवीन चेहरा आला पाहिजे,
आणि हे राजकारणाला लोक आता कंटाळलेले आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आता एक एक माणसं यायला सुरुवात झालेली आहे. तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज मराठाची भूमीच्या माध्यमातून हम्म. मतदारांना काय आपण आव्हान करणार आहात? पहिली गोष्ट, मी अपक्ष उभा राहिलेलो आहे. माझी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे अपक्ष असल्याकारणामुळं मला चिन्ह जे आहे ते उशिरा मिळालं. लोकांपर्यंत पोचण्यासाठी जो वेळ पाहिजे तो वेळ माझ्याकडं पुरेसा नाही आहे. त्याच्यामध्ये काही परमिशन असतात, गाड्या वगैरे आपल्याला हे करायचं असतं, लोकांपर्यंत पोचायचं असतं. तरी पण मी माझ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो, मी माझ्या गावामध्ये, ज्या गावामध्ये राहतो, बेल्ले गावामध्ये राहतो, त्या गावातील लोकांनासुद्धा मी सांगितलं, मी ह्या गावातील रहिवासी आहे म्हणून मला तुम्ही मतदान करू नका. माझे नातेवाईक असतील त्यांना सांगितलं की मी तुमचा नातेवाईक आहे म्हणून मला मतदान करू नका. या पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये मी स्वतःला सिद्ध करून दाखवणार आहे. माझ्यामध्ये जर तुम्हाला क्षमता दिसली की हा उद्या जाऊन काहीतरी करू शकतो तर मला मतदान करा. आणि म्हणून या शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनता हे निश्चित माझ्या डोक्यावरती मतदानाचं छत्र धरल्याशिवाय राहणार नाही. कारण मी जे काही बोलत आहे, मी जे काही सांगत आहे ते स्क्रिप्ट नाही आहे, माझ्या आतून येत आहे. मी लोकांचे दुःख पाहिलेले आहेत. मी स्वतः एक शेतकरी आहे. हे कुणीतरी म्हणत असेल की आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत, मी स्वतः शेतकरी आहे. तुम्ही कांदे मी आता माझे 2 एकर कांदे होते. मी रात्रीचं पाणी भरायला जातो. लोकप्रतिनिधींना, राजकीय नेत्यांना ह्या गोष्टीची जाणीव नाही का? एखादा शेतकरी जर रात्रीचा गेला पाणी भरायला, त्याला जर त्या ठिकाणी काही झालं, एवढ्या रात्रीचं त्याच्या मदतीला कोण येणार हो? हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. मी स्वतः शेतकरी आहे. मला 10-15 दिवसापूर्वी मोटर चालू करायला गेलो, सकाळी रात्रीच्या पहाटेच्या 4 वाजता मला शॉक लागला. अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर अंधार आला. हे आमच्या शेतकऱ्यांचं दुःख आहे. कोणीतरी येतं आणि ते सांगतं आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आम्ही शेतकरी आहोत. मग शेतकरी जर तुम्ही आहात मग शेतकऱ्यांचे दुःख तुम्हाला का कळत नाही? आज मोगलांच्या कालखंडामध्ये एवढा तुम्हाला सांगतो कर लावण्यात येत नव्हता. आज एवढा तुम्ही शेतकऱ्यांच्या मालावरती कर लावता. एवढे निर्बंध तुम्ही लावलेले आहेत. अरे जो रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्रीचं पाणी भरायला जातो, साप असेल, विंचू असेल, बिबट्या असेल, तो स्वतःचा जीव आपला असा मुठीमध्ये घेऊन जात असतो आणि त्याच्या पिकाला बाजारभाव नाही आहे. आज जर आपण गेलो नारंगाव मार्केटला, जर आपण गेलो मंचर मार्केटला गेलो, कुठल्या मार्केटला तुम्ही जा, त्या ठिकाणी लोक धणा घेऊन जातात, मेथी घेऊन जातात. अक्षरशः त्यांनी जेवढा खर्च केला आहे तेवढे सुद्धा पैसे त्यांच्या हाताला येत नाही. डोळ्यामध्ये पाणी असतं त्यांच्या. लहान लहान लेकरं सोबत असतात की आज आपल्याला 2 पैसे मिळतील, आपले वडील आपल्याला काहीतरी घेतील. त्या बापाचं अंतःकरण असं पिळवटून गेलेलं असतं. आज या महाराष्ट्रामध्ये 20 वर्षाच्या कालखंडामध्ये 60 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आज कितीतरी सुशिक्षित तरुण आहेत, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे. या महाराष्ट्रामध्ये तब्बल 82,000 जागा रिक्त आहेत. 2018ची भरती झाली नाही, 2019ची भरती झाली नाही. राज्यकर्ते काय करतात? झोपा काढण्याचं काम चाललंय. अरे स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये जाता. जनतेचे प्रश्न कधी उचलणार आहे तुम्ही? जनतेचे प्रश्न कधी तुम्ही सोडवणार आहेत? आज असंही मरायचं आहे आम्हाला आणि तसंही मरायचं आहे. आणि म्हणून मी ठरवलं आहे की आता लढून मारायचं. माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि अखेरच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी संघर्ष करेन. शेतकऱ्यांसाठी लढेल, माझ्या तरुण बांधवांसाठी लढेल. धन्यवाद सर. धन्यवाद.